नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आत्ताची सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात मोठी खुशखबर, सर्वात मोठी अपडेट पाहू शकता बघा. 14 मार्चची सर्वात मोठी खुशखबर. ज्या पैशांची तुम्ही वाट पाहत होते ते पैशांची संदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती. होळीनिमित्त गिफ्ट बघा, होळीनिमित्त तुम्हाला गिफ्ट या ठिकाणी सरकारने दिलेलं आहे. सर्वात मोठी बातमी आहे. सर्व महिलांना या ठिकाणी होळीनिमित्ताचं जे काही गिफ्ट आहे ते जमा झाले आहे. आता हे गिफ्ट काय ते पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाहू शकता बघा, महिलांना 2100 रुपये पण वाटप होत आहेत आणि 1500 रुपये पण वाटप होत आहेत. आता 2100 रुपये कोणत्या महिलांना, 1500 रुपये कोणत्या महिलांना, तीच आपण या ठिकाणी पाहणार आहोत. अतिशय दमदार अपडेट, अतिशय महत्त्वाची माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. जबरदस्त माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे सर्व महिला भगिनींनी हा जो काही व्हिडिओ तो शेवटपर्यंत पाहायचा आहे. सर्वात अगोदर महाराष्ट्रातील तमाम माझ्या माता भगिनींना विनंती करतो, कृपया करून सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा. चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते. त्यामुळे सर्व महिला भगिनींनी लगेच व्हिडिओला लाईक करा. चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला शेअर करायचा. महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरलच झाला पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला शेअर करायचं आहे. 14 मार्चची सर्वात मोठी अपडेट, सर्वात मोठी बातमी बघा. होळीनिमित्त या ठिकाणी महिलांसाठी गिफ्ट आहे. काय गिफ्ट आहे ते पण आपण या ठिकाणी पाहणार आहोत. नेहमीच संपूर्ण माहिती आपण पुराव्याच्या सहितच पाहत असतो. या व्हिडिओमध्ये पण संपूर्ण माहिती आपण पुराव्याच्या सहितच पाहणार आहोत, म्हणजे जेणेकरून संपूर्ण माहिती तुम्हाला समजणार आहे. ठीक आहे. तर बघा, होळीनिमित्त काय गिफ्ट या ठिकाणी सरकारने तुम्हाला दिलेलं आहे किंवा देणार आहे ते पण आपण पाहणार आहोत. 2100 रुपयांच्या संदर्भाची काय महत्त्वाची अपडेट आहे, 1500 रुपये कोणाला मिळत आहेत त्याची पण संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे थोडाही वेळ वाया न घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण जी काही महत्त्वाची माहिती आहे ती पुराव्याच्या सहितच पाहूया. तर पहा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी पुराव्यावर आलो. पुरावा तुमच्यासमोर आहे. फेब्रुवारी महिन्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे न आल्याने बहिणींच्या आनंदावर विरजण पडले होते. त्यातच सरकार हे पैसे कधी देणार याची चिंता लाडक्या बहिणींना लागून राहिली होती. त्यातच महिला दिनाच्या पूर्वसंध्येला फेब्रुवारी महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झाला. सर्वांना आला आहे का फेब्रुवारीचा हप्ता? सर्व महिलांना आला आहे का? पटापट एक वेळेस कमेंट बॉक्समध्ये सांगून टाका. फेब्रुवारीचा हप्ता सर्वांना आला. फेब्रुवारी आणि मार्चचे असे 3000 रुपये आलेले आहेत का ते पटापट सांगा बरं एक वेळेस सर्वांनी. बघा, फेब्रुवारीचा हप्ता जो येतो महिला दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच 7 मार्चपासून त्या ठिकाणी वाटप सुरू झाला. त्याचबरोबर लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झाल्यानंतर मार्चचे पैसे कधी येणार असा प्रश्न महिलांना पडला होता. आता मार्चचे पण पैसे तुम्हाला जमा झालेत, म्हणजे फेब्रुवारीचे 1500 आणि मार्चचे 1500 असे पैसे तुम्हाला जमा झालेत. बरोबर आहे. सर्व महिलांना 3000 रुपये आलेले आहेत का? पटापट एक वेळेस कमेंट बॉक्समध्ये सांगा बरं. सर्व महिलांनी 3000 रुपये तुम्हाला जमा झालेत का? म्हणजेच तुम्हाला त्या ठिकाणी संपूर्ण माहिती समजणार आहे. त्यामुळे सर्व महिलांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहे. आता पुढची अपडेट बघा, महत्त्वाची दमदार माहिती. आता मार्च महिन्याचे पैसे बहुतेक बहिणींच्या खात्यात होळीच्या दिवशी आल्याने लाडक्या बहिणींच्या आनंदाला पारावर उरला नाही. बघा, होळीच्या दिवशीच तुम्हाला सरकारने गिफ्ट दिले. अगोदर महिला दिनाच्या निमित्ताने सरकारने तुम्हाला गिफ्ट दिलं, 1500 रुपये फेब्रुवारीचे पाठवले. त्यासोबतच आता होळीच्या दिवशी पण सरकारने तुम्हाला गिफ्ट दिलं. होळीच्या निमित्ताने तुम्हाला 1500 रुपये पुन्हा पाठवले. म्हणजेच कालच होळीच्या दिवशीच काही महिलांना त्या ठिकाणी पैसे जे ते जमा झाले आहेत काही महिलांच्या खात्यामध्ये. त्यामुळे होळीच्या निमित्ताने सरकारने सर्वात मोठे गिफ्ट तुम्हाला दिलेले आहे. बघा, 1500 रुपये फेब्रुवारीचे दिले होते, 1500 रुपये तुम्हाला मार्चचे होळीच्या निमित्ताने दिले. अशा पद्धतीने 3000 रुपये तुम्हाला जमा झाले असतील. सर्वांना जमा झालेत का? पटापट एक वेळेस कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी सांगायचं. आता पुढे पहा बघा, त्याच पैसे काढण्यासाठी ठिकठिकाणी मोठी रांग लागल्याचे दिसून येते. म्हणजेच काय, तर ज्या काही पैसे आले, तुमचे पैसे आले 3,000 रुपये महिलांना आलेत. म्हणजेच फेब्रुवारीचे 1500 आणि मार्चचे 1500. तर असे 1500 + 1500 असे 3000 रुपये महिलांना जमा झालेत. हे 3000 रुपये काढण्यासाठी महिलांची गर्दी जी ते बँकांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. म्हणजेच बँका असेल किंवा पोस्ट ऑफिस असेल. बघा, पैसे काढण्यासाठी पोस्ट ऑफिस किंवा बँकांबाहेर महिलांची भली मोठी रांग लागल्याचं चित्र गुरुवारी दिसत आहे. होळी सणाच्या सणानिमित्त अकाउंटवर आलेले पैसे काढण्यासाठी पोस्ट ऑफिससमोर सकाळपासूनच महिलांनी गर्दी केली होती. तसेच होळी सणानिमित्ताने योजनेचे पैसे मिळाल्याने महिलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. बघा, महिलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. तुम्ही पण आनंदी आहात का? तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं. आनंदी आहात का? 3000 रुपये मिळाल्यामुळे तुम्ही पण आनंदी आहात का ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आनंदी सांगा किंवा खुश लिहून पाठवायचं आहे. खुश आहात का तुम्ही लाडकी बहीण योजना सुरू असल्यामुळे, किंवा मग 3000 रुपये आल्यामुळे तुम्ही आनंदी आहात का ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. अतिशय जबरदस्त महत्त्वाची माहिती आपण या ठिकाणी पाहत आहोत. पहा, महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे फेब्रुवारी आणि मार्च महिन्यातील दुसऱ्या टप्प्यातील पैसे महिलांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. फेब्रुवारी महिन्याचे पैसे महिला दिनानिमित्त देण्यात आले होते. मात्र 2 महिन्यांचे एकत्र हप्ते मिळणार असे सांगितले जात असतानाच
खात्यात केवळ 1500 रुपये जमा झाल्याने महिलांकडून नाराजी व्यक्त करण्यात आलेली होती. यातच आता बुधवारी आणि गुरुवारी अनेक महिलांच्या खात्यात दुसऱ्या टप्प्यातील पैसे जे ते जमा होण्यास सुरुवात झाली. म्हणजेच काय बघा, बुधवारी आणि गुरुवारी सर्वच्या सर्व महिलांना जवळपास मार्च महिन्याचे 1500 रुपये जे ते आलेले आहेत. ठीक आहे, सर्वांना आलेत का पटापट कमेंट बॉक्समध्ये सांगा. ज्या ज्या महिलांना पैसे आलेले आहेत बघा, ज्या ज्या महिलांना पैसे आलेले आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये पैसे आले सांगायचे, पैसे आले. ज्यांना आलेले नाही त्यांनी नाही सांगा, म्हणजेच तुम्हाला पण लगेच त्या ठिकाणी पैसे येऊन जाणार आहे. आता पुढे पहा बघा, काही दिवसांपूर्वीच महिला आणि बालविकास मंत्री अदितीजी तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेचे 7 ते 12 मार्चपर्यंत 2 टप्प्यांमध्ये मार्च महिन्याचे हप्ता दोन्ही महिन्यांचे हप्ते दिले जाणार असल्याचं सांगितलं होतं. म्हणजेच काय तर बघा, 7 मार्चपासून 12 मार्चपर्यंत पैसे वाटप तुम्हाला सुरू राहील असं सांगितलेलं होतं. पण काही महिलांना त्या ठिकाणी होळीच्या निमित्ताने काल पैसे जमा झालेत. बघा, 7 ते 12 मार्चपर्यंत पैसे वाटप होणार होते. 2 टप्प्यांमध्ये मार्च महिन्याचा हप्ता त्या ठिकाणी दोन्ही महिन्यांचे हप्ते दिले जाणार असल्याचं सांगितलं होतं. सर्व पात्र लाभार्थी भगिनींना फेब्रुवारी व मार्च महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची प्रक्रिया 7 मार्चपासून सुरू झाली असं तटकरेजी म्हणाल्या होत्या, म्हणजेच अदितीजी तटकरे मॅडम. आता 2100 रुपयांसंदर्भात बघा, 2100 रुपयांची प्रतीक्षाच आहे. निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला 2100 रुपये देण्याचं जे आश्वासन आहे ते महायुतीने जाहीरनाम्यात दिलेलं होतं, बरोबर. आता हे जे काही 2100 रुपये ते कोणकोणत्या महिलांना पाहिजे ते पटापट कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. एकही महिलांनी न चुकता कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं आहे. बघा, सुरुवातीला काय होतं, आपल्याला जर काही हवं असतं तर आपल्याला ती अगोदर मागणी करावी लागते, तर ती मागणी पूर्ण होते. आणि जर तुम्हाला मागणी म्हणजे तुमची जर मागणीच नसेल 2100 रुपयांची तर सरकार तुमची मागणी पूर्ण करणार नाही. त्यामुळे एकही महिलांनी न चुकता कमेंट बॉक्समध्ये 2100 रुपये पाहिजेत, 2100 रुपये पाहिजेत असं लिहून पाठवा. म्हणजे सरकारकडे तुमची मागणी आहे, तुमची मागणी सरकारकडे पोहोचली की सरकार पण त्या मागणीकडे लक्ष दिलं आणि तुमचं जे काही मागणी आहे, जे काही आश्वासन माहिती सरकारने दिलेलं होतं ते तुमचं त्या ठिकाणी पूर्ण केलं जाईल. मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पाच्या वेळी 2100 रुपये देऊ असं म्हटलं होतं. मात्र राज्याचे अर्थमंत्री तथा माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी 10 मार्च रोजी बघा 10 मार्चला महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प जो आहे तो त्या ठिकाणी जाहीर केला. अर्थसंकल्प जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात 2100 रुपयांच्या विषयी कोणतेही भाष्य केलेलं नाही. म्हणजेच काय तर 2100 रुपयांच्या संदर्भात कुठलीही त्या ठिकाणी अपडेट जी ती अर्थसंकल्पामध्ये आलेली नाही आहे. मग आता 2100 रुपये मिळणार नाहीत का, तर बघा त्यावर सुद्धा ज्यावेळेस संयुक्त पत्रकार परिषद सुरू होती तर त्या पत्रकार परिषदेला महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, महाराष्ट्राचे माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि अजितदादा पवार ह्यावेळेस उपस्थित होते. म्हणजेच तिन्ही जणांनी त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, संयुक्त पत्रकार परिषद जी घेतली होती तर त्या पत्रकार परिषदेमध्ये 2100 रुपयांच्या संदर्भात त्यांनी त्या ठिकाणी वक्तव्य केलं होतं किंवा प्रश्न जो विचारण्यात आला पत्रकारांच्या तर्फे त्यांनी उत्तर दिलं होतं. उत्तर कशा पद्धतीचं होतं बघा, महत्त्वाचं म्हणजे कुठलीही योजना आपण सुरू करत असतो तर त्या योजनेचा एक अंदाज त्या ठिकाणी घ्यावा लागतो. त्यासाठी 1 वर्ष लागत असतं. आता 1 वर्ष लागल्यानंतर आता सरकारला समजलेलं आहे की ही जी काही योजना आहे यासाठी किती रुपयांची तरतूद लागेल, तर तेवढी तरतूद केलेली आहे आणि योजनेची रक्कम वाढवता येते. वाढवता येण्यासंदर्भात कुठलीही अडचण नाही असं स्वतः माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सांगितलेले. त्यामुळे 2100 रुपये योजनेची रक्कम करण्यासंदर्भात कुठलीही त्या ठिकाणी अडचण नाही आहे. आणि आम्ही ज्यावेळेस घोषणा करू त्यावेळेस घोषणा केल्यानंतर त्याच्या पुढच्या महिन्यापासून 2100 रुपये देऊ असं पण त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे 2100 रुपयांच्या संदर्भात कुठलीही अडचण राहिलेली नाही आहे. तसेच पुढील वर्षी केलेली निधीची तरतूद ही फक्त 36,000 कोटींची आहे. त्यामुळे सध्या तरी लाडक्या बहिणींना 2100 रुपयांसाठी प्रतीक्षाच करावी लागणार असल्याचं दिसत आहे. म्हणजे सध्या जे काही 2100 रुपये लाडक्या बहिणींना हवेत तर त्यासाठी प्रतीक्षाच करावी लागेल, कारण अजून घोषणा झालेली नाही. 2100 रुपयांची घोषणा झाली की त्याच्या पुढच्या महिन्यापासून 2100 रुपये तुम्हाला मिळायला सुरुवात होणार आहे. तर ज्या ज्या महिलांना 2100 रुपये पाहिजे त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये 2100 रुपये पाहिजेत, 2100 रुपये पाहिजेत असं लिहून पाठवायचे. एकही महिलांनी न चुकता कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. हा व्हिडिओ महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे अशा पद्धतीने शेअर करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.